माते मी निश्चित पडलाय सांग तुझं खरं स्वरूप काय. बाळ दैत्य ऐक. अरे मी कोण? अरे मी विश्वाची पराशक्ती. अरे मी भगवती. अरे मी दाक्षायणी. दक्ष प्रजापतीच्या उदरी कन्यारूपाने जन्म घेतला. दाक्षायणी संज्ञेला पात्र ठरली. त्या दाक्षायणीचा विवाह शिवशंभू भोलेनाथ यांच्याशी झाला. एके दिनी दक्ष प्रजापती यांनी पुत्र कामेष्टी यज्ञाला प्रारंभ केला आणि त्या यज्ञात निमंत्रण नसताना सुद्धा दाक्षायणीचं जाणं झालं. म्हणूनच क्रोधाने क्रोधायमान झालेले दक्ष प्रजापती यांनी शिवशंभू भोलेनाथांची निर्वंसना केली. ती निर्वंसना दाक्षायणीला सहन झाली नाही. ते काळवंडलेलं तोंड पुन्हा पतीला दाखवण्यापेक्षा स्वतःच्या योग अग्नीच्या योगे करून त्या दाक्षायणीनं स्वतःचं शरीर जाळून घेतलं. ते जळत असलेलं शरीर शिवशंभू भोलेनाथांनी आपल्या हस्तावर धारण केलं आणि संपूर्ण ब्रह्मांडात ते फिरू लागले. मायेनं मायातीत झाले. त्यांना मायेतून बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष महाविष्णू यांनी स्वतःच्या हाती असलेला सुदर्शन चक्र त्या दाक्षायणीच्या शरीरावर सोडण्याचं कर्तव्य केलं आणि त्या दाक्षायणीच्या शरीराचे 52 तुकडे झाले. ते 52 तुकडे या भूतलावर ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी 52 शक्तिपीठ निर्माण झाली. त्याचप्रमाणे या मृत्यूलोकाच्या ठिकाणी दक्षिण दिशेला असलेल्या 3 समुद्राच्या या संगमावर त्या दाक्षायणीचा स्कंद आणि पाठीमागचा भाग पडल्या कारणानं त्यातूनच जन्माला आली ती ही देवी पुण्याक्षी. पुण्याक्षी पुण्याक्षी. अरे शिवशंभू भोलेनाथांचा आणि माझा विवाह ठरला गेला. ऐन लग्नाच्या वेळी भोलेनाथांचं वराड माघारी फिरलं ही सुद्धा एक शिवलीलाच होती. कारण असं जर भोलेनाथांनी केलं नसतं तर त्यांनी दिलेला तुला आशीर्वाद सत्य झाला नसता. तुझं मरण एका कुमारिकेच्या हातून होतं. म्हणूनच आज माझ्या शस्त्राच्या योगे करून तुला मृत्यू आलेला आहे. माते या विश्वात अनेक दान श्रेष्ठ आहेत. जसं अन्नदान, गोदान, भूदान, जलदान. माते त्याचप्रमाणे छत्रदान सुद्धा या विश्वात सर्वश्रेष्ठ मानलं जातं. मग माते तुझ्या कृपा छत्राचं छत्रदान सदैव माझ्या मस्तकी राहावं. आशीर्वादाच्या रूपानं तुझे दोन्ही हात माझ्या मस्तकावर पसरलेले असावेत. एवढंच नव्हे तर ज्या भूमीवर मी रक्ताच्या थारोळ्यात पडलोय ही पवित्र भूमी तीर्थस्थान म्हणून याच्या पुढे प्रसिद्धी द्यावी. मग माते सांग याला महत्व काय आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुझ्या इच्छेचा मान ठेवून तुझ्यावर कृपेचं कृपा छत्रही पुण्याक्षी देवी ठेवते. ते कोणत्या रीतीने असेल तर यापुढे या विश्वाच्या कल्याणासाठी ही देवी याच ठिकाणी राहणार आहे आणि या संपूर्ण परिसराला यापुढे सारे लोक कन्याकुमारी म्हणून संबोधतील. कन्याकुमारी म्हणून संबोधतील. कन्याकुमारी म्हणून संबोधतील. तुझा असुराचा घात मी केला म्हणूनच या कन्याकुमारीची देवी असुर मंदिरी पुण्याक्षी वरून माझं नामविधान प्रत्येक भक्तजन आपल्या मुखात घेईल. एवढंच नव्हे एक ना एक दिवस शिवशंभू भोलेनाथ माझ्याशी लग्न करतील. या आशेकडे नेत्र लावून केवळ त्यांची वाट पाहत मी इथंच राहणार आहे. माझ्या भक्तांचं कल्याण करणार आहे. अरे शिवशंभू भोलेनाथांचा आणि माझा विवाह ठरला तो मोडला. म्हणूनच वराडी मंडळी मागे गेली म्हणून रागाने बेभान झाली आणि जे काही भोजन लक्ष्मी देवीने बनवलं होतं ते भोजन या समुद्राच्या पाण्यात मी लोटण्याचं कर्तव्य केलं. म्हणूनच या समुद्राच्या किनाऱ्यावर जी वाळू लागेल ती वाळू रंगीत असेल असा माझा आशीर्वाद आहे. एवढंच नव्हे तर मी माझा शृंगार या समुद्राच्या पाण्यात धुण्याचं कर्तव्य केलं
म्हणूनच या समुद्राचं पाणी हे सुद्धा रंगीत असेल असा माझा आशीर्वाद आहे. ज्या कोणी कुमारिका स्त्रिया मनोभावे मला बघण्याचं कर्तव्य करतील, मला साकडं घालतील, मला नवस करतील, त्या कुमारिका स्त्रियांना इच्छित वराची प्राप्ती करून देईल आणि त्यांचं लग्न निर्विघ्न पार पडेल असा माझा आशीर्वाद आहे. एवढंच नाही, या समुद्राच्या तटावर ते कोणी मत्स्य व्यवसाय करी आहेत ते या समुद्रात जाते समयी माझं नाम विधान आपल्या मुखात घेतील आणि नौका समुद्रात सोडतील. त्या प्रत्येक भक्ताला या समुद्रात येणारे अडथळे मी दूर करेन असा माझा आशीर्वाद आहे. ते कोणी भाविक भक्तजन या कन्याकुमारीला येऊन असुर मर्दिनी पुण्याक्षीला मनोभावे बसतील त्या प्रत्येक भक्ताला ऐश्वर्य, सुख, संपत्ती, संतती प्राप्त करून देईल असा मंगलमय आशीर्वाद आहे. मंगलमय आशीर्वाद आहे. मंगलमय आशीर्वाद आहे. माते, तो काय मला आशीर्वाद देतोय? ओम नमः शिवाय.